आपण मराठी शब्द विचार करू लागतो की जे रोजच्या वापरातले शब्द आहेत, जसे की ट्रेन आहे, बस आहे, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, अशा शब्दांना काय म्हणतो आपण मराठीमध्ये, हे खरंच वैचारिक मुद्दा आहे की आपण विचार करणारा लावण्यासारखा आहे. आणि ते जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा अनेक आपल्या मराठी शब्दकोशातून ते शब्द बाहेर येतात आणि आपल्याला साथ देतात. त्यामुळे असं प्रत्येकाने आपल्या मनाला, त्या मनात असलेल्या शब्दकोशांना साथ द्यावी आणि त्यातून येणारे मराठी शब्दांना प्रोत्साहन द्यावं आणि आपल्या भाषेला मोठं केलं पाहिजे आणि मराठी भाषा टिकून राहिली पाहिजे असं आम्हालाही मनापासून वाटतं. काय म्हणायचे, ज्याला इंग्रजी येतं त्याला तू खूपच शहाणा, त्याला खूपच असं हे असं म्हणायचं ना. आता असं नाही, आपल्याला आता अशी परिस्थिती आणायची की ज्याला मराठी येते आणि प्युअर मराठी येते, जो माणूस म्हणजे सगळ्यात हुशार असं आपल्याला ते स्थान न्यायचंय खरं तर वरपर्यंत. आणि मला वाटते आम्ही मिळूनच ते केलं पाहिजेत. आम्हीही शिकतोय की म्हणजे जेवढं शक्य होईल आम्हाला तेवढा आम्ही मराठीचा वापर करू असं. तर तुम्हालाही आम्ही ते सांगू की शायनिंग कुणासमोर मारायची म्हणून नका इंग्रजीमध्ये बोलू. तर कामासाठी वापरायचे असेल नक्की वापरा, कारण ती गरज आहे कामाची. तर कामापुरतं इंग्रजी येणं गरजेचं आहे. इंग्रजी असेल, हिंदी असेल, जे काही भाषा असेल, पण आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं.